Good morning, all dear friends. Now, today we will discuss unit number 5, thermodynamics, and today's topic Carnot heat engine or Carnot cycles and efficiency heat engines. That means problem based on that efficiency heat engines. Okay. Now, dear students, in previous lectures we discussed about the Carnot cycles. What is meant by Carnot cycles? Which steps or which stages occur or take place in that Carnot cycles? पण मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? कॅनॉट हीट इंजिन जे आहे, हे कॅनॉट हीट इंजिन कसं वर्क करतं, 100% इफिशियन्सी कसं प्रोव्हाइड करतं, हे आपण पाहिलं. ओके. तर त्यातल्या आपण रिवाइज मध्ये या 4 स्टेप या ठिकाणी एकदा डिस्कस करणार आहोत. ओके. फर्स्ट, in Carnot heat engine or Carnot heat engine operate in total 4 steps. त्या 4 स्टेज किंवा स्टेप्स कोणकोणते आहेत? तर फर्स्ट, isothermal reversible expansion. He is first step. Okay, that means what happened in that step? Now this is an isothermal process. That's why temperature of the system remain constant. म्हणजे त्या ठिकाणचा जो T2 आहे हा T2च आहे, तो बदलणार नाही. टेम्परेचर हे कसं आहे? कॉन्स्टंट आहे थ्रू आउट दी प्रोसेस. जी पहिली प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत. म्हणजे ती बघा इथे दिलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या स्क्रीनवर जी आहे ते एक डायग्राम आपल्याला दिसते. त्यामध्ये हा ग्राफ आहे. तर या ठिकाणी हा जो नंबर स्टेज 1 इनिशियल स्टेट आणि या ठिकाणी हा जो पॉईंट दिला आहे 2 म्हणजे ही झाली फायनल स्टेट. या थ्रू आउट दी स्टेटमध्ये या प्रोसेसमध्ये हा जो टी आहे हा TH दॅट मीन्स हीटचं जे आहे रिमेन कॉन्स्टंट. ओके. सो this process is known as a isothermal due to the expansion of an ideal gas. Because why? Because now this is a volume. हा volume आहे. ओके. हे काय व्हॉल्यूम आहे, त्याच्यामुळे गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज झाला स्टार्टिंग फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू व्हॉल्यूम V2. ओके. व्हॉल्यूम V1 टू व्हॉल्यूम V2 हा व्हॉल्यूम काय झालेला आहे? इन्क्रीज झालेला आहे. ओके. देन व्हॉट हॅपन इन सेकंड स्टेज मध्ये किंवा सेकंड स्टेज मध्ये काय झालं होतं? दिस इज नोन ॲज ॲडिबॅटिक एक्सपान्शन. दॅट मीन्स ॲडिबॅटिक रिव्हर्सिबल एक्सपान्शन. सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षात घ्या, या चारही ज्या स्टेप्स आहेत या रिव्हर्सिबल आहे. चारही स्टेप्स कशा ह्या रिव्हर्सिबल आहे. ओके. मग त्या रिव्हर्सिबल प्रत्येकामध्ये टाकण्याच्या ऐवजी आपण वरतीच मेन्शन केले की 4 रिव्हर्सिबल प्रोसेस. सो विच इज द 4 प्रोसेस? फर्स्ट, आयसोथर्मल एक्सपान्शन. ते आपण काय बघितलं आता. ॲडिबॅटिक एक्सपान्शन काय होते बघू. म्हणजे आपण हे कालचा पार्ट डिस्कस केलेला आहे, तो फक्त थोडासा रिवाइज करतोय कारण आपल्याला पुढे आता इफिशियन्सी जी आहे 100% इफिशियन्सी किंवा इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन ही कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट्स वाय हे रिवाइज करणं महत्वाचं आहे. ओके. नो, ॲडिबॅटिक प्रोसेस मीन्स द प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी इन बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. म्हणजे या ठिकाणी हीट एनर्जी जी आहे ती सिस्टीम आणि सराउंडिंग मधली कशी आहे? कॉन्स्टंट आहे. त्या ठिकाणी ती एक्सचेंज झालेली नाही. म्हणजे क्यू जो आहे हा प्रोव्हाइडच झाला नाही, सराउंडिंग कडून तो प्रोव्हाइडच झाला नाही. त्याच्यामुळे तो किती येणार आहे? तो कॉन्स्टंट असणार आहे. ओके. आणि या बोथ स्टेप, फर्स्ट स्टेप अँड सेकंड स्टेप, दॅट मीन्स आयसोथर्मल एक्सपान्शन अँड ॲडिबॅटिक एक्सपान्शन, इन दॅट केस व्हॉट हॅपन? वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. ओके. त्यामध्ये पहिल्या स्टेज मधलं येणारं वर्क जे आहे ते सुद्धा कसं आहे? -W1 आहे. दुसऱ्या स्टेप मधलं जे आहे ते कसं आहे? -W2 आहे. ओके. व्हॉट हॅपन इन नेक्स्ट स्टेप? तिसरी स्टेप जी आहे ती आहे आयसोथर्मल कॉम्प्रेशन. म्हणजे आता काय झाला होता बघा, व्हॉल्यूम V1 टू V2 झालं, नंतर V2 टू V3 या दुसऱ्या स्टेज मध्ये. ओके. व्हॉट हॅपन इन थर्ड नंबर? तिसऱ्या नंबरची स्टेप जी आहे त्यात काय घडलं? थर्ड नंबरची स्टेप नोन ॲज रिव्हर्सिबल आयसोथर्मल कॉम्प्रेशन. दॅट मीन्स दिस इज ऑल्सो नोन ॲज अ रिव्हर्सिबल. दॅट मीन्स टेम्परेचर ऑफ दॅट सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. ओके. पण गॅस काय झाला मात्र इथे कॉम्प्रेस झालेला आहे. म्हणजे आता बघा हे हा जो कर्व दिसतो आपल्याला हे असा चाललाय, म्हणजे हा गॅस काय या ठिकाणी व्हॉल्यूम इन्क्रीज होत चाललाय, गॅस एक्सपांड होत चाललाय. पण आता बघा ही जी तिसरी स्टेप आहे V3 टू V4, म्हणजे या ठिकाणी काय झालं? गॅस हा काय झाला? कॉम्प्रेस झालाय. ओके. दॅट मीन्स इन दिस सिस्टीम और इन दिस स्टेप व्हॉट हॅपन? वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम.
ओके, म्हणजे या ठिकाणी जे वर्क आहे W3 जो मेन्शन केला आपण तो कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. ओके, अँड नाव लास्ट स्टेप जी आहे ती आहे ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन. म्हणजे दोन आयसोथर्मलचे आहे, एक आयसोथर्मल एक्सपान्शन, एक आयसोथर्मल कॉम्प्रेशन. दोन ॲडिबॅटिकचे आहे, एक ॲडिबॅटिक एक्सपान्शन, ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन. ओके, तर चौथी जी ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन म्हणजेच काय झालं या ठिकाणी V4 जो व्हॉल्यूम आहे तो V4 व्हॉल्यूम गेट कन्वर्ट इन टू V1. म्हणजे अगेन या ठिकाणी पुन्हा काय झालं, गॅस कॉम्प्रेस झाला. म्हणजे आपल्याला बघा ना, असं व्हॉल्यूमचे जर आपण या ठिकाणी या ग्राफवर आपण जर हिट केले तर आपल्याला कळेल की व्हॉल्यूम या साईडला काय झाला आहे, डिक्रीज होत झाला आहे. म्हणजे या दोन स्टेपमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, तर कॉम्प्रेशनच्या दोन स्टेपमध्ये गॅसचा व्हॉल्यूम काय होतो, डिक्रीज होतोय. पहिल्या दोन स्टेपमध्ये वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, अँड नाव नेक्स्ट टू प्रोसेस जी आहे कॉम्प्रेशनची त्या ठिकाणी वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम असं या ठिकाणी होत आहे. क्लिअर, इथपर्यंत लक्षात आलं. तर हे काल आपण याची इक्वेशन जे डिराईव्ह केलंय ती इक्वेशनवरून आपल्याला आता काय करायचं, इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. काय करायची आपल्याला, इफिशियन्सी या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची. ओके, सो मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. आता हे बघा, हे परत एक आपल्याला डायग्राम आहे आपल्याकडे की यावरून सुद्धा तुम्हाला कळते. बघा या ठिकाणी गॅस हा एक्सपांड झालाय फर्स्ट आणि सेकंड स्टेपमध्ये. थर्ड स्टेपमध्ये आपल्याला आयसोथर्मल आहे पण काय झालंय, कॉम्प्रेशन दिसतंय. आणि फोर्थ स्टेपमध्ये सुद्धा ॲडिबॅटिक आहे पण कॉम्प्रेशन दिसते. ही या ठिकाणी आपल्याला, आणि व्हाय दिस इज नोन ॲज अ कॅरनॉट सायकल. याला का म्हटलं, बिकॉज स्टेप फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, आणि थर्ड टू फोर्थ, आणि लास्टली काय होतं, फोर्थ टू अगेन इनिशियल स्टेट विच इज अ फर्स्ट स्टेप. म्हणून ही काय झाली, सायकल झाली. म्हणून याला सायकल सुद्धा नाव मेन्शन केलंय की कॅरनॉट सायकल. ओके, आता नेक्स्ट पार्ट जो आपण आता या ठिकाणी आपल्याला बघा, कॅरनॉट हीट इंजिन कसं वर्क करते हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हे थोडंसं ॲनिमेशनद्वारे या ठिकाणी परफॉर्म कसं होतं ते बघायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यांना स्क्रीन दिसते आणि आवाज येतो का एकदा मला थोडंसं सगळ्यांनी क्लिअर करायचं आहे. ओके, महादेव आवाज येतो का, जायभाई माझा आवाज येतोय, स्क्रीन दिसतंय. ओके, आदिती येतो सर. ओके, आता मी एक ॲनिमेशन प्ले करतो, तुम्हाला दिसतं का ते बघा. या ठिकाणी हे जे दिसतं ब्ल्यू कलरचं हे सिलेंडर आहे. ओके, यामध्ये हा येलो जो आहे हा पिस्टन आहे, आणि तो पिस्टन कसा इथं नो फ्रिक्शन बिटवीन पिस्टन अँड सिलेंडर. म्हणून आपण सुरुवातीलाच काय लिहिलं होतं आठवतं का काल, की कन्सिडर सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस वेटलेस मुव्हेबल पिस्टन. म्हणजे हा फ्रिक्शनलेस असलेला आहे, कमी वेट असलेलं आहे, मुव्हेबल म्हणजे इझिली अप आणि डाऊन होणारं असं मुव्हेबल हे पिस्टन आहे येलो कलरचं. ठीक आहे, आणि हे जे खाली दिसतं यामध्ये हे बर्नर आहे, तसं मेन्शन केलेलंच आहे बघा. इथे बर्नर लिहिलंय, इथे सिलेंडर लिहिलंय ब्ल्यू कलरचं, आणि हे जे येलो आहे हा काय आहे, पिस्टन आहे. ओके, तो आता कसं परफॉर्म होते ते बघा. Hi, welcome to this video. I'll be explaining about the Carnot engine and a Carnot cycle. It's pronounced as Carnot. There are a few parts in this arrangement. A cylinder, which is in blue color, which holds the gas in the enclosed space. A piston of yellow color, which can slide in and out without any friction. So there is no friction between the piston and the cylinder walls. And there is a burner to provide the heat as per the first law of thermodynamics. Now we have fired up the gas and the piston is moving out, and the gas does work on the piston. The piston moves out to its extreme position and then it moves back, it returns to compress the gas. So the expansion. आदिती आवाज येत होता व्हिडिओचा, त्या ॲनिमेशन? हो सर. ओके, व्यवस्थित दिसतंय क्लिअर सगळ्यांना? हो सर. ओके, चला गो अहेड. Expansion and compression constitute one cycle. So this Carnot engine is a cyclic process engine. Obviously, you saw that the fire was switched off during the compression. There is no need to provide heat when somebody is doing work on the gas. Heat is required only when the gas has to do work on the piston. So in this front view, we have to note three things at all times: pressure, volume, and temperature. That's it. There aren't too many things to note. So the front view enables us to note the volumes at the starting point and at the intermediate important points.
Let's start with the beginning. So the piston is at a particular position, and let's note its volume. So the volume of the gas that is contained in the cylinder. And from here on, the piston will be moving out and coming back. We fill the gas and fire it out. Step first. The piston has moved out to an intermediate position from its starting point 1. The intermediate position has a mark. This particular part of the expansion is called the isothermal expansion. Isotherm means temperature is constant. Heat is still being provided to the gas. The piston now has moved out to its extreme position marked as 2. And the second step of expansion is called the adiabatic expansion. It means that there was no heat exchange to the gas or from the gas to the surroundings. So note the pressure and volume. The pressure has decreased, the volume has increased. Now this cylinder is experiencing a compression. The piston has moved towards the end. So there is a compression called the isothermal compression. The temperature here remains constant. Obviously, the burner is switched off. The last and final stage of compression is the piston coming back to its starting point. The gas is now fully compressed. The burner is still off, and the pressure has, of course, increased back to its starting point, and the volume has decreased to its starting point. The whole system is back to the starting point called 1. So it's obvious that the Carnot engine has a combination of isothermal and adiabatic. Now let's look at the graphs. So the most important graph is the PV graph. The area under this graph gives the work done. So we start with an isothermal expansion, then the blue colored one is the adiabatic expansion. The piston has now moved out to point 2. The piston now compresses, that's an isothermal compression, and the piston compresses further and you get an adiabatic compression shown in blue color. Let's look at it again. So these are the 4 things that are happening to the gas. So while it's obvious that it's a cyclic process because the graph came back to the point from where the graph started, it's not so obvious that it's a reversible process too. So in this case, as I said, there is no friction between the piston and the cylinder walls, and there is no viscosity and so on. And the piston moved so very slowly. It's called a quasi-static process because of the very slow movement of the piston. ओके. हां, तर सगळ्यांना हा व्हिडिओ लक्षात आला. आपण जी प्रोसेस परफॉर्म केली आहे सुरुवातीच्या कालच्या लेक्चरमध्ये आणि यामध्ये सुरुवातीला आपण जे डिस्कशन केलं तोच पार्ट यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या दिलेला आहे. बघा, दिस 2 रेड लाईन्स इज नथिंग बट द आयसोथर्मल प्रोसेस. सिंपल. फर्स्ट इज आयसोथर्मल एक्सपान्शन अँड सेकंड रेड लाईन इज नथिंग बट दी आयसोथर्मल कॉम्प्रेशन. बरोबर आहे. कारण व्हॉल्यूम इथे काय होत आहे, कॉम्प्रेस होत आहे, कमी होत आहे व्हॉल्यूम, म्हणून आपण त्याला कॉम्प्रेशन असं मेन्शन. गॅस कॉम्प्रेस झाले आहे, सिंपल. आणि ह्या 2 ब्ल्यू लाईन जे दिसतात ग्राफमध्ये, नाव दिस 2 लाईन्स, या 2 लाईन जे आहेत ह्या ॲडिबेटिकच्या आहेत. ओके. नाव दिस इज नोन ॲज ॲडिबेटिक एक्सपान्शन आणि हे आहे ॲडिबेटिक कॉम्प्रेशन. ओके. म्हणजे एकंदरीत आपल्याला यावरून सायकल फॉर्म कसा आहे हा लक्षात यामध्ये आला आहे. अँड स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट नंबर ए, बी, सी आणि डी हा जो परफॉर्म होतोय आणि नंतर फायनली डी अगेन गेट कन्वर्ट इन टू ए, हा सायकल फॉर्म यामध्ये आलाय, म्हणून आपण याला कॅनॉट सायकल असं म्हणतो. आता प्रत्येक स्टेपमध्ये वर्क डन आहे. इन फर्स्ट केस आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, तिथे वर्क डन होईल. बट ड्यू टू दिस इज अन आयसोथर्मल प्रोसेस, दॅट मीन्स हीट रिमेन कॉन्स्टंट. जी प्रोव्हाइड केलेली हीट आहे ती हीट काय होईल, वर्कमध्ये कन्वर्ट होईल. दॅट मीन्स हिअर क्यू इक्वल टू टोटल डब्ल्यू. ओके. But now in second case this is an adiabatic process. So in that process what happened? In that process म्हणजे या adiabatic process मध्ये काय होईल, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एक्सचेंज झाली का सराउंडिंग सोबत, नाही. मग आता त्या सिस्टीमने वर्क कसं केलं, त्याला तर हीट मिळाली नाही, मग वर्क कसं केलं, तो इंटरनल एनर्जी जी आहे विच इज नोन ॲज अ यू, ती इंटरनल एनर्जी खर्च करून तो काय करतोय, वर्क करतोय. सो इन दॅट केस डी यू इक्वल टू डब्ल्यू असं आपण मेन्शन केलेलं होतं.
ओके, म्हणजे अशा या दोन गोष्टी यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या, म्हणजे ज्याला कोणाला या दोन स्टेप आल्या तर उर्वरित दोन स्टेप्स इझिली लिहू शकतो, जसं आपण काल बघितलंच आहे, डिस्कस केलंच आहे त्यामध्ये. ओके, सो नाऊ नेक्स्ट पार्ट आहे इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. आता इफिशियन्सी जी आहे हीट इंजिनची ती आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, ती इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करता येईल बघा. इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज डिनोटेड बाय द हीट. इफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण क्यू एवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोव्हाइड केली, म्हणजे 100% अमाऊंट ऑफ एनर्जी आपण त्याला प्रोव्हाइड केली, तर तो त्या एनर्जीचं हीट एनर्जीचं रूपांतर जे वर्कमध्ये करेल ते किती पर्सेंट करेल, त्याची इफिशियन्सी काय आहे. ओके, दॅट मीन्स नेट वर्क जी आहे ते डिवाइड बाय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम. दॅट मीन्स efficiency of heat engine is nothing but the ratio of work done by that heat engine, okay, and amount of to the amount of heat energy supplied to the system. म्हणजे काय, नेटवर्क किती परफॉर्म झालं आणि हीट किती ऍब्सॉर्ब केली याचा जो रेशिओ आहे हा रेशिओ म्हणजे त्याची ती एफिशियन्सी. ओके, आपण त्याला क्षमता असं मराठीत एक दुसरा शब्द वापरतोय की त्याची वर्क करण्याची कॅपॅसिटी किती आहे, क्षमता किती आहे. Okay, so now it is denoted by eta, so eta equal to net work performed divided by heat absorbed. You know that net work performed आपण कॅल्क्युलेट केलंय मायनस डब्ल्यू नेट. मायनस डब्ल्यू म्हणजे नेट वर्क त्या सिस्टीममध्ये फर्स्ट स्टेज, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या स्टेज मधलेलं वर्क डन, तर ते वर्क डन आणि इक्वल टू Q2. Q2 इज नथिंग बट अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू सिस्टीम, जी पहिल्या स्टेपमध्ये आपण सप्लाय केली होती इन आयसोथर्मल एक्सपान्शन. तर तिची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे बघा, या ठिकाणी हे पेन घेतोय, हे बघा ही जी व्हॅल्यू आहे ही आहे डब्ल्यू जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, आणि क्यू जो आहे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम, त्याची व्हॅल्यू ही आहे. ओके, मग आता याला जर आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं तर हा आर आहे डिवाइड, आणि इकडे सुद्धा वरती आर आहे, कॅन्सल होईल. लॉग टू द बेस ई V2 अपॉन V1, इथे सुद्धा लॉग म्हणजे हे सुद्धा काय होईल, इथे कॅन्सल होईल. सो इथे इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T2. Now this is a formula to calculate the efficiency of that heat engine. म्हणजे या ही फॉर्म्युल्यावरून आपण काय करू शकतो, त्या हीट इंजिनची इफिशियन्सी जी आहे ती इफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त आता यामध्ये कंडिशन अशी आहे महत्वाची, इफ हा जो T1 आहे किंवा T2 जो आहे हा आपल्याला काय करावं लागतो, केल्विन मध्ये घ्यावा लागत असतो पहिली गोष्ट. पण इथे काय म्हटलं कंडिशन बघा, इफ T1 इक्वल टू 0 केल्विन. आता सिंपल आहे, तुम्हाला लक्षात येईलच, इथे जर या व्हायची व्हॅल्यू T1 इक्वल टू 0, दॅट मीन्स इट गिव्स इक्वल टू T2 मायनस 0 अपॉन T2. ओके, सो इक्वल टू T2 अपॉन T2 असं होईल. ओके, T2 टू कॅन्सल, इट गिव्स 1. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इफिशियन्सी, इक्वल टू 1. म्हणून काय म्हटलं, इफ द T1 इक्वल टू 0 केल्विन देन इफिशियन्सी इक्वल टू 1. ओके, आणि अशा केसमध्ये इफिशियन्सी जी आहे ती किती म्हणतो आपण, 100% इफिशियन्सी प्रोव्हाइड. ओके, अँड 100% जे असेल, टेम्परेचर जे आहे ते कोल्ड बॉडीनी ॲब्सोल्यूट टेम्परेचर जे ॲब्झॉर्ब केलेलं आहे ते किती आहे, 0 असं आपण कन्सिडर करतो. पण प्रॅक्टिकल ते पॉसिबल असतं का, प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही. ओके, सो इन प्रॅक्टिस दिस इज अन इम्पॉसिबल सिच्युएशन, कारण आपण सेकंड लॉ मध्ये म्हटलं इट इज इम्पॉसिबल for any machine or any body to do work without consuming energy. एनर्जी कंझ्युम न करता एखादी बॉडी किंवा एखादी सिस्टीम वर्क करत आहे असं होणं शक्य आहे का, नाही. पण हे आपल्याला माहिती आहे, ही हीट इंजिन जी आहे, आपण कॅनॉट हीट इंजिन वरून हा फॉर्म्युला आपण काढतोय, तर हे कसं आहे, थेरॉटिकल हीट इंजिन आहे. ओके, देअरफॉर द इफिशियन्सी ऑफ अन हीट इंजिन इज ऑलवेज लेस दॅन 1. पण प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर त्या हीट इंजिनचं जी व्हॅल्यू असते, इफिशियन्सी असते, ती 1 पेक्षा कमी असते, कारण 1 आली म्हणजे इफिशियन्सी 100% आहे, आणि असं पॉसिबल नाही, प्रॅक्टिकली असं पॉसिबल नाही. हे थेरॉटिकली हीट इंजिनचे आहे ते आपल्याला लिओन सॅडी जो आहे, कॅनॉट सॅडी यांनी काय केलं, आपल्याला 1824 मध्ये हे सुरुवातीला दिलेलं आहे. ओके, आता याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम विचारतात युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये, यावर तुम्हाला प्रॉब्लेम विचारतात, 4-4 मार्काचे हे प्रॉब्लेम असतात, आणि प्रॉब्लेम अगदी सोपे. आता इथेच तुम्हाला सगळ्यांना सांगतोय बघा, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, इफिशियन्सी म्हणजे इटा इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T2, म्हणजे यामध्ये 1, 2, ओके, आणि हा 3 फॅक्टर आहेत. ओके, या 3 पैकी कोणती तरी 2 तुम्हाला काय करतील, ते प्रोव्हाइड करतील, तुम्हाला 2 देतील, आणि त्यावरून मग आपल्याला काय करायचं असतं, एक अननोन जो आहे तो आपल्याला काय करायचा, कॅल्क्युलेट करायचा असतो, आपल्याला काढायचा असतो, डिटरमाइन करायचा असतो. ओके,
मग आता तो कसं काढायचा आपण त्याच्यावर प्रॉब्लेम घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके, मग चला फर्स्ट प्रॉब्लेम आपण यामधला घेऊ आता यामध्ये की जो डिपेंड्स ऑन एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. हीट इंजिनची जी एफिशियन्सी त्यावर हा प्रॉब्लेम अवलंबून असेल ते आपण काय करू यामध्ये आता कॅल्क्युलेट करू. ओके, बघू फर्स्ट प्रॉब्लेम बेस्ड ऑन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. फर्स्ट आता याच्यामध्ये काही फॉर्म्युले अगदी महत्त्वाचे आहेत, ते फॉर्म्युले मुद्दाम सुरुवातीला नोट करतोय कारण ते जर नोट केले म्हणजे मग तुम्हाला कळेल. पहिला इफिशियन्सी इटा इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T2 हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुसरं वर्क डनचं जे डब्ल्यूचं इक्वेशन आपण काढलं होतं ते आलं Q2 N2 T2 मायनस T1 अपॉन T2. ओके, त्याच्यानंतर ही जी रिजेक्टेड आहे म्हणजे Q1 इक्वल टू Q2 मायनस W. हे जे फॉर्म्युले हे महत्वाचे, या फॉर्म्युल्यावरच हे पुढचे प्रॉब्लेम डिपेंड आहे, अवलंबून आहे. चला फर्स्ट प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ कॅनॉट हीट इंजिन ऑपरेटिंग इन बिटवीन 383 केल्विन अँड 298 केल्विन. आणि आपण सुरुवातीला म्हटलं की कॅनॉट हीट इंजिन वर्क करते 2 डिफरंट टेम्परेचर. या 2 डिफरंट टेम्परेचर मध्ये हे वर्क करते. मग ते 2 डिफरंट टेम्परेचर आपल्याला दिले आणि आता आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी कॅल्क्युलेट इफिशियन्सी आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, त्या कॅनॉट हीट इंजिनची. सो सोल्युशन गिवन डेटामध्ये आपल्याला दिलेला आहे T2. आता बघा जे हायर टेम्परेचर आहे ते हॉट बॉडीचं टेम्परेचर आहे, TH म्हणून मेन्शन केलं होतं आपण आता त्या डायग्राम मध्ये सुद्धा. म्हणजे ते जे आहे ते काय हायर टेम्परेचर आणि ते किती आहे T2. सो 383 इक्वल T2 इक्वल टू 383 केल्विन अँड T1 इक्वल टू 298 केल्विन. सो इटा इक्वल टू क्वेश्चन मार्क जो आपल्याला काढायचा आहे. सो वी नो दॅट इफिशियन्सी इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T2. चला याची सरळ आपला गुणाकार भागाकार आहे, त्याच्यामुळे हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मिळतंय 0.222 एवढी आपल्याला यामध्ये इफिशियन्सी मिळाली. म्हणजे लेस दॅन 1 आहे, ही व्हॅल्यू कशी आहे लेस दॅन 1. कॅल्क्युलेट इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजच्या टर्म्स मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर 100 ने मल्टिप्लाय केलं आपल्याला सिंपल या ठिकाणी आपल्याला इट गिव्स पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी ऑफ दॅट हीट इंजिन विच वर्क इन बिटवीन 383 अँड 298 केल्विन. सो विच इज 22.2%. त्याचं वर्क किती असेल 22.2% एवढी त्याची इफिशियन्सी त्या हीट इंजिनची आहे. क्लिअर? ओके, चला आता पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. आता हे रब करतोय, हे फॉर्म्युले लक्षात घ्यायचे आहे, फॉर्म्युले महत्वाचे आहेत. चला दुसरा प्रॉब्लेम बघा. हीट इंजिन working between 27 degrees Celsius and 200 degrees Celsius absorb 940 joule from high temperatures. Calculate work done. Second, heat rejected. आणि थर्ड, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. बघा आता यामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रॉब्लेम काय आपला, हीट इंजिन वर्किंग जे आहे आपल्याला त्याचं काय करायचे, 2 टेम्परेचर जे ते आपल्याला दिलेलं आहे. एक आहे 27 डिग्री सेल्सिअस, एक 200 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि त्यामध्ये त्याची वर्क जे आहे ते आहे 940 जूल एवढे त्यांनी वर्क केलं आहे. आणि त्यामध्ये ते हाय टेम्परेचरला झालेलं त्याचं वर्क आहे. मग आपल्याला यामध्ये वर्क डन जी म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तेवढी प्रोव्हाइड केली त्यांनी, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एवढी त्यांनी काय केलेली प्रोव्हाइड केली, ती आपल्याला दिलेली आहे ऑलरेडी याच्यामध्ये. म्हणजे Q2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, T1 T2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. सो गिवन डाटामध्ये दिलेलं आहे आपण तसं बघा. T2 जो आहे 200 डिग्री सेल्सिअस हायर टेम्परेचर आहे, ते सोर्स आहे आपला. 200 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपल्याला ते कन्वर्ट करायचं आहे केल्विन मध्ये. सो डिग्री सेल्सिअस गेट कन्वर्ट इनटू केल्विन, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परत एकदा या ठिकाणी रिपीट करतोय बघा. हे केल्विन आहे आणि हे आहे डिग्री सेल्सिअस. तर तुम्हाला यामध्ये जर केल्विनचं रूपांतर डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल म्हणजे या वेनी म्हणू आपण, आणि डिग्री सेल्सिअस रूपांतर या वेनी याच्यामध्ये करत असेल तर सगळं बघा. डिग्री सेल्सिअस गेट कन्वर्ट इनटू केल्विन बाय द ॲडिशन ऑफ 273 केल्विन. 273 केल्विन याच्यात ऍड केले डिग्री सेल्सिअस मध्ये, ते कशामध्ये कन्वर्ट होतं केल्विन मध्ये. आणि मायनस 273 केल्विन मधून केलं आपल्याला, तर जी व्हॅल्यू मिळते ती कशामध्ये असते डिग्री सेल्सिअस. हे कन्व्हर्शन सगळ्यांनी लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, डिग्री सेल्सिअस आहे याचं रूपांतर तुम्हाला केल्विन मध्ये करायचं आहे. आता उदाहरण इथेच बघा ना, 200 डिग्री सेल्सिअस आहे, याचं रूपांतर मला केल्विन मध्ये करायचं आहे. म्हणून मी काय केलं बघा, याच्यात 273 ऍड केले की नाही, 273 आपण काय केलं प्लस केलाय, कारण मला ते केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं आहे.
किती आला 473 केल्विन. ओके, नंतर T1 इक्वल टू 27. सो 27 प्लस 273 केल्विन, सो इट गिव्स 300 केल्विन. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना. आता आपल्याला काय करायचं आहे, चला गिवन दिले आपल्याला डेटा या ठिकाणी Q2 इक्वल टू ते सुद्धा आपल्याला दिलं आहे. तर Q2 इक्वल टू किती आहे 940 जूल एवढी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. एवढी हीट प्रोव्हाइड केली असं त्यांनी म्हटलंय. ओके, किंवा त्या सोर्स पासून एवढी हीट त्यांनी ऍब्झॉर्ब केली असं म्हटलंय. म्हणजे ऍब्झॉर्ब हीट आपल्याला यामध्ये दिलेली आहेच. सो फर्स्ट वर्क डन इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे Q2 इंटू T2 मायनस T1 डिवाइड बाय T2. आता हे ऑलरेडी आपल्याला यामध्ये बघा इथं फॉर्म्युला दिलेला आहे. त्या फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. चला Q2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 940 इंटू T2 किती आहे 473 मायनस T1 300 डिवाइड बाय 473. आता ही कॅल्क्युलेशन आहे आणि तुम्ही साधं जे सिंपल कॅल्क्युलेटर आहे म्हणजे सायंटिफिक नाही आहे, साधं कॅल्क्युलेटर जे आहे त्याचा वापर तुम्ही परीक्षेत करू शकता. म्हणजे बघा कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेटरनी करण्याची परवानगी आहे. म्हणजे किती सोपं आहे. आणि याला किती मार्क आहेत, त्या प्रॉब्लेमला 4 मार्क आहेत. म्हणजे बघा, आणि काय त्यामध्ये गुणाकार भागाकार वजाबाकी हेच सगळं दिसते आपल्याला. तर फायनल याला जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं इट गिव्स 343.80 जूल. म्हणजे वर्क डन इक्वल टू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, दुसरं काय म्हटलं हीट रिजेक्टेड व्हॅल्यू. आता हीट रिजेक्टेडचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याकडे आहे बघा Q2 मायनस डब्ल्यू. मग आता Q2 किती आहे 940, डब्ल्यू किती आला हा एवढा. चला टाका फॉर्म्युल्यात. हे बघा इथे केलंय की 940 मायनस वर्क डन म्हणजे 343.40 इक्वल टू 596 596.2 जूल. 596.2 जूल एवढे हीट रिजेक्ट झालेली त्याची. एवढी हीट काय झाली रिजेक्ट झाली. म्हणजे ते सुद्धा मिळालं आपल्याला. आता थर्ड इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. इफिशियन्सी हीट इंजिनची आपल्याला केलं तिथं सरळ सरळ आपल्याला दिलेली आहे व्हॅल्यू. हे बघा T1 T2 दिल्या म्हटल्यानंतर इथे कॅल्क्युलेट करणं काहीच अवघड नाही. चला टाकली त्यात व्हॅल्यू आपण म्हणजे 400 मायनस, आता इथे 400 नाही पाहिजे ऍक्च्युअली, इथे किती पाहिजे होते हे 473 पाहिजे. हे करेक्शन लक्षात घ्या. 473 minus 300 divided by 473. So in this way it gives 0.3657. In terms of percentage terms मध्ये जर बघितलं the efficiency of that heat engine equal to 36.57%. ओके, 36.57%. म्हणजे सरळ सरळ इथे इफिशियन्सी सुद्धा आपल्याला यामध्ये आता काढता आली. म्हणजे बघा एकाच पेजवरचा हा प्रॉब्लेम आहे पण किती मार्क आहे 4. आता याच्यात तरी 3 पॉईंट तुम्हाला दिलेले केलाय. कधी कधी एकच देतात, कधी कधी दोनच देतात. फक्त कॅल्क्युलेट इफिशियन्सीच म्हणतील किंवा वर्क डनच म्हणतील. हे रिजेक्टेड ऑफ हीट विचारणारच नाही. कधी कधी रिजेक्टेड हीट विचारतील आणि इफिशियन्सी विचारतील, वर्क डन विचारणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला 4 मार्कासाठी असू शकतो. ओके, आणि हेच प्रॉब्लेम असेच पुस्तकामधले प्रॉब्लेम परीक्षेत विचारलेले आहे. त्याच्यामुळे हे जर व्यवस्थित तुम्ही डोळ्याखालून घातले, व्यवस्थित एकदा त्याला रिवाइज केलं, लिहून बघितले, सॉल्व्ह करून बघितले तर हे 4 मार्क आपले कुठेच जात नाही. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण तिसरा. A Carnot heat engine has efficiency of 0.69 and take up 300 joule heat from a source at 127 degree Celsius. Calculate work done and temperature sink. म्हणजे आपल्याला T1 टेम्परेचर सिंक बॉडी म्हणजे कोणती असती, जी ज्याचं जो कोल्ड बॉडी आहे ती बॉडी आणि त्याचं टेम्परेचर किती असतं T1. ते T1 काढायचं आपल्याला आणि W काढायचा आहे. ओके, दिलेलं काय काय बघा. कॅनॉट हीट इंजिन हॅज इफिशियन्सी. अरे म्हणजे इफिशियन्सी आपल्याला दिलेली आहे. ती किती दिली 0.69 म्हणजे इटरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलं अँड टेक अप 300 जूल हीट. मग त्यांनी 300 जूल हीट एवढी गेन केली म्हणजे Q2 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. कधी म्हटलं ॲट अ सोर्स म्हणजे कोणता हॉट बॉडी म्हणजे टेम्परेचर किती T2 ते किती आहे 127. चला त्याला कन्व्हर्ट करा केल्विन मध्ये, डिग्री सेल्सिअस मध्ये ना ते 127 डिग्री सेल्सिअस गेट कन्वर्ट टू केल्विन. 273 त्यात ऍड केले आपल्याला येईल 400 केल्विन. ओके, हा म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काढायचं मग आता याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट डब्ल्यू काढायचा आहे आणि पुन्हा काय काढायचं के काढायचं आहे. म्हणजे आपला T1 काढायचं हे T1. ओके, म्हणजे हे आपल्याला यामध्ये कॅल्क्युलेट करायचं. तर सर आपल्याला सुरुवातीला काय करू आपण डब्ल्यू कॅल्क्युलेट करू. सो वी नो दॅट व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डब्ल्यूचा फॉर्म्युला जो आहे Q इंटू इटा. आता तुम्ही म्हणता हे कुठून आणला फॉर्म्युला बघा इथे W इक्वल टू Q2 इंटू ही व्हॅल्यू. आता हे म्हणजेच काय T2 मायनस T1 अपॉन T2 म्हणजेच काय हे बघा n आहे ना इटा
म्हणजे इथे म्हणून मी इथे इटा लिहिलं डायरेक्ट. ओके, म्हणून मी इथं काय लिहिलं डायरेक्ट यामध्ये इटा व्हॅल्यू. सो Q2 इंटू इटा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इटा? 0.69. व्हॉट इज व्हॅल्यू Q2? 300. करा त्याचा गुणाकार. इट गिव्स 207 जूल. ओके, वर्क डन इक्वल टू 207 जूल्स. झाला, मिळाला आपल्याला. आता फक्त बॉडीचं टेम्परेचर काढायचं. वर्किंग बॉडीज म्हणजे सोर्स जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. आपल्याला कोल्ड बॉडीचं टेम्परेचर काढायचं आहे, म्हणजे T1 काढायचं आहे. आपल्याला हे सगळं दिलं आहे, याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. T2 400 हे माहिती आहे. T1 काढायचं आहे डिवाइड बाय 400. चला, सिंपल आहे. हे जे आहे याला डिवाइड मध्ये आहे 400, मग याला मल्टिप्लाय मध्ये केले. इकडे नाही घेतली, इकडे आले. इथे येईल 400 मायनस T1. यांनी याला जर मल्टिप्लाय केलं, ओके, यांनी याला मल्टिप्लाय केलं, त्याची व्हॅल्यू ह्यामध्ये आले 276 इक्वल टू 400 मायनस T1. आपल्याला T1 काढायचं आहे, म्हणजे मी काय केलं बघा, T1 इकडे घेतला आणि 276 या साईडला आणला. सो T1 इक्वल टू 400 मायनस हा इकडे आणला ना, म्हणजे हे प्लस जे आहे 276 इकडे मायनस होऊन जाईल, आणि हे मायनस T1 जो आहे इकडे प्लस झाला, हे दिसते सगळ्यांना. सो इट गिव्स 124 केल्विन. म्हणजे बघा बरं किती सोपं आहे. सो टेम्परेचर ऑफ द सिंक बॉडी और कोल्ड बॉडी इक्वल टू T1 इक्वल टू 124 केल्विन. आता तुम्ही म्हणता सर केल्विन मध्ये कसं आलं? आपण जो T1 मध्ये T2 घेतलाय तो कशामध्ये घेतलेला आहे? केल्विन मध्ये. म्हणजे आपल्याला T1 जो मिळणार आहे ऑटोमॅटिक तो कशामध्ये मिळेल? केल्विन मध्येच. ओके, क्लिअर? म्हणजे असे हे प्रॉब्लेम्स यामध्ये असतात की आपल्याला काय देतात, कोणत्या तरी आपल्याला 2 टर्म्स देतात, तिसरी काढायला सांगतात. असा हा सिंपल यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. ओके, बघ वन मोर प्रॉब्लेम, पुन्हा एक प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. इथे काय म्हटलं? लिक्विड हेलियम बॉइल्स ॲट 4 केल्विन अँड लिक्विड हायड्रोजन बॉइल्स ॲट 20 केल्विन. म्हणजे बघा, लिक्विड हेलियम हा जो आहे हा बॉईल होतो 4 केल्विनला, आणि हायड्रोजन जो आहे लिक्विड हायड्रोजन हा बॉईल होतो 20 केल्विनला, 20 केल्विनला. व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ रिव्हर्सिबल इंजिन ऑपरेटिंग बिटवीन रिझर्व्हर ॲट टेम्परेचर? मग यांचं आपल्याला इफिशियन्सी किती विचारलं आणि टेम्परेचरही आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन मार्क टाकला आहे. ओके, कोणता क्वेश्चन मार्क टाकला? कारण टेम्परेचर आपल्याला वरती मेन्शन केलं आहे. टेम्परेचर आपल्याला 4 केल्विन हे हिलियमसाठीचं आणि 20 केल्विन हे हायड्रोजनसाठीचं मेन्शन केलं आहे. सो फॉर द सेम इफिशियन्सी कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्व्हर इफ द टेम्परेचर ऑफ द कोल्ड बॉडी किंवा कोल्ड रिझर्व्हर इज 350. म्हणजे आता आपल्याला या दोन्हीचं हे करून इफिशियन्सी मिळाली ना, तर तीच वापर करून आपल्याला दुसऱ्याचं टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं असतं, प्रॉब्लेम एकदा दोनदा तीनदा वाचल्यानंतर आपल्याला कळतं, आणि त्याची फोड करायची, त्याची ब्रेक करायचा आपल्याला प्रॉब्लेम, म्हणजे आपल्याला लक्षात आला. वरच्या गोष्टी घ्या, लिक्विड हेलियम आणि हायड्रोजन दिलाय. टेम्परेचर जे हायर टेम्परेचर 20 दिसते आपल्याला, म्हणजे दिस इज नोन ॲज अ T2. लोअर जो आहे तो T1 असणार आहे, तो आहे 4, आणि तिथे आपल्याला इटा काढायची. आणि इटा मीन्स इफिशियन्सी, आणि ती जी इफिशियन्सी आहे ती वापर करून आपल्याला हे 340 जे कोल्ड बॉडीचं टेम्परेचर आहे याचं यूज करायचं. म्हणजे या पहिले जे की आपल्याला दिलेले आहे ते कशासाठी दिलेलं आहे? या एनसाठी. कारण इथे एक वाक्य टाकले, फॉर द सेम इफिशियन्सी, म्हणजे हीच इफिशियन्सी पकडून कोणती? पहिल्याची. तर पहिल्याची इफिशियन्सी किती आली बघा, इथे T2 मायनस T1. T2 किती आहे? 20 मायनस 4 डिवाइड बाय 16 डिवाइड बाय 20. इट गिव्स 0.8 आपल्याला मिळालं, इफिशियन्सी मिळाली. त्यांचं काय म्हणणं आहे? फॉर द सेम इफिशियन्सी, तीच इफिशियन्सी वापरून ओके कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ अ हॉट रिझर्व्हर, त्या आपल्याला T2 काढायचा आहे. ओके, म्हणून बघा इथे टाकले ही व्हॅल्यू, T2 ची व्हॅल्यू काढायची, म्हणून T2 ॲज इट इज आहे, हे टेम्परेचर ॲज इट इज याच. आता सिंपल आहे, या T2 नी काय केलं? एकदा याला डिवाइड केलं, एकदा याला डिवाइड केलं. याला डिवाइड केल्यामुळे T2 कॅन्सल झालं, म्हणजे 1 मायनस ही व्हॅल्यू आली डिवाइड बाय T2. ओके, आता इथे सिंपल आहे. यामध्ये हा जो आहे -1, -1 जो हे हा जो फॅक्टर आहे -350 डिवाइड बाय T2, हा मायनस आहे, तो मी घेतला या साईडने, म्हणजे तो झाला प्लस. ओके, प्लस झाला आहे. आणि हा 0.8 जो आहे हा इकडे घेतला, तो झाला मायनस. म्हणजे 1 मधून 0.8 इथे 0 शिल्लक झाला आहे, हे रॉंग आहे, इथे फक्त 0.8 पाहिजे, लक्षात घ्या. तर हे आपल्याला मिळालं 0.2. हे 0.2 जर आपण या ठिकाणी याला डिवाइड केला या ठिकाणी, तर आपल्याला मिळते 1750 केल्विन एवढं आपल्याला त्या कोल्ड बॉडीचं टेम्परेचर आहे, सॉरी हॉट बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते मिळतं आपल्याला. कारण त्यांनी काय म्हटलं, कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ हॉट बॉडी किंवा हॉट रिझर्व्हर असं लक्षात. तर यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, असे 4 प्रॉब्लेम्स
या इफिशियन्सी ऑफ हीट इंजिनवर असतात. ठीक आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यांना या ठिकाणी आपण आज काय काय शिकलो